बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा संघटनेचा उत्तराखंड येथे हल्द्वानी या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्या सभेच्या नंतर काही मनुवादी संघटनांनी त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते शुद्धीकरण करण्याचं काम त्या जागेचं करण्यात आलं होतं. त्या घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा येथे भीमशक्ती संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. आपण या ठिकाणी आहोत. जिल्ह्याभरातील नेते मंडळी या ठिकाणी आहेत. भाई, मला सांगाल की काय नेमकं हे आंदोलन करण्यात आलं आणि काय नेमकी मागणी आहे तुमची? आता उत्तराखंड मध्ये जो हल्द्वानी जिल्हा आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती आणि सभा संपल्यानंतर तिथल्या आरएसच्या आणि काही जातीवादी लोकांनी, आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या सभेच्या ठिकाणी गोमूत्रानं ते मैदान साफ करण्याचा प्रयत्न केला आणि अपशकुन करण्याचा, खरगे साहेबांना अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निश्चितच त्या ठिकाणी निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे. आज आपण सगळ्या देशामध्ये पाहत आहोत की देशामध्ये आंदोलनाचा वणवा पेटलेला आहे. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, कुठल्याही प्रकारच्या सुविधा या जनतेला देण्यामध्ये हे दोन्ही सरकार अपयशी झालेले आहेत आणि आपला अपयश झाकण्यासाठी मग अशा पद्धतीचे कुठले तरी प्रयोग करायचे आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, जनतेमध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण करायचे. हा देश सगळ्यांचा आहे. ह्या देशामध्ये सगळ्यांचा अधिकार या देशामध्ये आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो सर्वधर्म समभाव धर्मनिरपेक्ष राष्ट्र या देशाला निर्माण केलं, त्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राला बीजेपी आणि संघाचे लोक गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. आणि खरगे साहेबांचा जो अपमान झालाय तो आमचे नेते भीमशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करून त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. आज बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर देखील भीमशक्तीच्या वतीनं मुंडन आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि या घटनेचा तीव्र निषेध आम्ही केलेला आहे. निश्चितच. तर याच घटनेवर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी देखील बोलूयात. काय नेमकी भूमिका असणार आहे आता काँग्रेसची, हे अशा वागणुकी या ठिकाणी दिल्या जातात? काय उत्तराखंडचा जे हल्द्वानी येथील सभेनंतर, खरगे साहेबांच्या सभेनंतर जो त्यांनी ती सभा शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने फार त्याची एक नोंद घेतली आणि त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आदरणीय राहुल गांधीजी यांनी सुद्धा काँग्रेस कमिटीला निर्देश दिले आहे की त्याच्याबद्दल आंदोलन केलं पाहिजे. परंतु काँग्रेसचे खासदार आणि भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांनी त्या भीमशक्तीला जे काही एक आदेश दिलेत की याचा तीव्र निषेध करण्यासाठी तुम्ही मुंडन केलं पाहिजे, त्या पद्धतीनं आज इथे भाई सुखदाने यांच्या नेतृत्वाखाली मुंडनाचा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही जे जातीवादी ही संघटना आहे, आरएसएस असतील, बीजेपी असतील, त्यांच्या सगळ्या संघटना असतील, या जातीवादी संघटनेने या देशामध्ये खूप मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांच्या विरोधामध्ये जनमत आता गेलेलं आहे. मग ते जंतर मंतरचं आंदोलन असेल, ते राहुलजीने घेतलेल्या वेगवेगळ्या प्रदेशमध्ये सभा असतील, कोट्याच्या सभा असतील, प्रयागराजच्या सभा असतील, ते आता हादरून गेलेले आहेत आणि त्यांना पळती भुई थोडी झालेली आहे आणि ते संसदेमध्ये सुद्धा येत नाहीत. पंतप्रधान आणि गृहमंत्री स्टेटमेंट द्यायला सुद्धा संसदेमध्ये येत नाही, अशी परिस्थिती त्यांची निर्माण झाली. याला कुठेतरी काउंटर चेक केला पाहिजे म्हणून आरएसएस वाल्यांनी एक हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम सुद्धा याच्या मार्फत ते करत आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध काँग्रेसच्या वतीने करतोय. निश्चित. काय सांगाल? उत्तराखंडच्या हरदोई शहरातील सभेच्या नंतर जो कार्यक्रम त्या ठिकाणी आदरणीय खरगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला आणि सभेच्या नंतर जे काही कृत्य त्या ठिकाणी जातीवादी मनुवादी विचारसरणीच्या काही लोकांनी त्या ठिकाणी येऊन, आरएसएस आणि भाजपाच्या समर्थकांनी त्या ठिकाणी येऊन शुद्धीकरण करून जो प्रत्यक्षरित्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा जो अवमान करण्याचा, जो जातीय द्वेष दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न जो आहे हा निषेधार्ह आहे. आणि या मागचं जे मुख्य कारण असं आहे की देशातलं मधलं केंद्र सरकार आणि राज्यातलं जे राज्य सरकार आहे
हे राज्य सरकार अनेक आघाड्यावर हे अपयशी ठरल्यामुळं जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी या ठिकाणी असे कृत्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून हे आपल्या सरकारच्या विरोधी असलेली भूमिका दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या घटनेचा या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत हडोळे साहेबांच्या निर्देशानुसार आमच्या या बुलढाणा जिल्ह्यातील आमची भूमी मुक्ती मोर्चा असेल, बहुजन मुक्ती मोर्चा असेल, रिपब्लिकन सेना असेल, या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी भाई कैलास सुखदार यांच्या नेतृत्वामध्ये जे सुरू असलेलं आंदोलन आहे, या मुंडन आंदोलनामध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी होऊन या सरकारच्या भूमिकेच्या विरुद्ध आता स्वस्थ बसण्यापेक्षा RSS मनुवाद्यांचे मनसुबे रोखण्यासाठी सर्व विचारसरणीच्या लोकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे. प्रसंगी ज्यावेळेस असे लढे लढले जातील त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सरकारला दाखवून दिलेलं आहे. नुकतंच जंतर मंतरच्या जय भीम या नाऱ्यानं हे नक्कीच सरकार हादरलेलं होतं, अजूनही घाबरलेलं आहे. महाराष्ट्रातल्या उपवर्गीकरणाच्या धोरणाच्या संदर्भातही हादरलेलं आहे. त्यांना आता पळताभुई थोडी झालेली आहे. म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारच्या या प्रवृत्तीच्या विरुद्ध हे आहेत ज्या मनसुबे जर त्यांनी थांबवले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध देशव्यापी आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार. निश्चितच सर, या घटनेचा जो निषेध आहे तो राज्यभर नाही तर संपूर्ण देशभरात केला जातोय आणि खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात केलं जात आहे आणि आज बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील मुंडन आंदोलन करून या घटनेचा तीव्र या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.